महाविकास आघाडी महाराष्ट्रात आजही अस्तित्वात आहे। त्या महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्रजी पवार साहेब गट आणि शिवसेना उद्धव ठाकरे साहेब हे तिन्ही पक्ष या महाविकास आघाडीमध्ये आहेत। जिल्ह्यामध्ये जयंतराव पाटील साहेब हे राष्ट्रवादीचे आमदार आहेत, रोहित पाटील हे राष्ट्रवादीचे आमदार आहेत आणि म्हणून एकंदरीत या जिल्ह्यामध्ये आम्ही 3 महाविकास आघाडीचे पक्षाचे आमदार आहोत। अशा परिस्थितीत आणि काँग्रेस पक्षाचे खासदार आहेत। अशा परिस्थितीमध्ये निश्चित स्वरूपात महाविकास आघाडीचे घटक पक्ष म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आम्ही त्यांच्याशी चर्चा करू आणि चर्चातनं काय होईल ते येणारा परिस्थिती आम्ही बघू। एक काळ असा होता की ही उलटबाज होती। काँग्रेसमध्ये 9 पैकी 8 आमदार होते, 7 आमदार होते। अशी सध्याच्या परिस्थितीला काही कारणांमुळे, जी कारणं आपल्यालाही माहिती आहेत, ते लोकांना फसवणूक झाली असेल किंवा सत्तेचा गैरवापर असेल, आता भाजप आहे ही पलटू शकतं, पलटण्याची वेळ येईल आणि त्यावेळेस आम्ही सगळे लोक त्या दिवसाची वाट पाहत आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।